हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्नॅक्स फूडकट्टा। आज आपण बघणार आहोत तिळाच्या वड्या। तर त्यासाठी या ठिकाणी 1 वाटी तीळ, 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता कच्चे शेंगदाणे आहेत ते चांगले आपण भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी चांगले त्याला भाजून घेतलेलं आहे आणि गार व्हायला ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यानंतर आपण साल काढून घेणार आहोत आणि कूट करून घेणार आहोत। आता आपण तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। तीळ चांगले भाजलेले आहेत, तडतडतात ते आणि थोडंसं खाऊन बघायचं, कुरकुरीत लागले की ते चांगले भाजले असं समजायचं। आता कूट पण झालेलं आहे, तीळ पण भाजलेले आहेत। आपण जिथे वडी करणार आहोत त्या खालच्या भागाला तेल किंवा तूप असं लावून घ्यायचं आहे आणि लाटण्यालाही लावून घेणार आहोत, कारण की हाताला भाजेल म्हणून आपण लाटण्याला लावणार आहोत। तूप आणि लाटण्याने लाटायचं आहे वडी। तर आता आपण पॅनमध्ये गूळ घेतलेला आहे। गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे, म्हणजे पाक काढून घ्यायचा आहे। त्याचा पाक चेक करण्यासाठी आपण पाण्यामध्ये एक थेंब त्याचा टाकून बघायचा। जर तो हाताला चिकटला नाही की तरच आपला पाक तयार झाला असं आपण समजायचं। आता आपला पाक तयार झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आणि कूट टाकून घ्यायचं। आता चांगलं मिक्स करायचं एकसारखं, सगळ्याचा एकसारखा असा एकसंध गोळा होतो। तुम्ही बघू शकता या ठिकाणी असा गोळा झालेला आहे। आता गॅस बंद करून आपण ते सगळं मिश्रण चांगलं एकसारखं असं थापून घ्यायचं थोडं हातानं आणि कडकडून आत दाबायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी, म्हणजे त्याचा असा जितका असा चौकोनी गोल असा आकार करता येईल ना तसा करायचं आहे एकसारखा, आणि मग लाटून घ्यायचं आहे। आणि मग आता त्याची आपण कट करून वड्या पाडून घ्यायच्या आहेत। थोडंसं भाजलेलं तीळ बाजूला काढलं होतं ते वरती टाकायचं आहे, म्हणजे छान असं गार्निश होतं। आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप छान अशा आपल्या वड्या होत आहेत। ह्या मऊ तीळ वड्या आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असे नक्कीच तिळच्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी स्नॅक्स फूडकट्टाला सबस्क्राईब करा। आता संक्रांत स्पेशल मी 5 तिळाच्या रेसिपीज टाकत आहे। आज डे 4 आहे। आता उद्या लास्ट रेसिपी आहे, त्यासाठी सबस्क्राईब करा। थँक्यू।